या परिसरात गेली 60 वर्ष मी राहत आहे। क्रांती मंडळाचा कार्यकर्ता, उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून माझं नाव पुढे आलं आणि सन 1985 साली जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी नगरसेवक झालो। पुढे स्थापत्य समिती चेअरमॅन व अशी अनेक सन्मानाची पदं भूषवली। त्यानंतर महिला वॉर्ड झाला। माझी पत्नी सौ शुभांगी शिर्के यांना तब्बल 4 वेळा निवडण्याचा बहुमान तुम्ही मायबाप जनता जनार्दन आम्हाला दिला। शिर्के परिवार म्हणजे माणुसकी व जिव्हाळा अशी आमच्या परिवाराची ओळख आहे। आजची प्रचंड गर्दी पाहून मन भारावून गेलं। तुम्ही शिर्के परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात याची साक्ष आज प्रत्यक्ष मिळाली। आम्ही सुद्धा जनसेवेचा वारसा घेतला असं स्पष्ट प्रतिपादन माजी नगरसेवक, माजी स्थापत्य समिती चेअरमॅन, मुंबई महानगरपालिका व गुणवंत कीर्तिवंत लोकनेते माननीय दशरथ शिर्के साहेब यांनी केलं। ते त्यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त प्रचंड गर्दीत जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना बोलत होते। यावेळी त्यांचे चिरंजीव, जनसेवेचा दीपस्तंभ, युवकांचे स्फूर्तीस्थान, सामान्यांचे प्रेरणास्थान श्री सुनील शिर्के म्हणाले, मी 3 महिन्याचा असताना माझे वडील तीर्थरूप दशरथ शिर्के साहेब नगरसेवक झाले। माझी आदर्श माता तब्बल 4 वेळा नगरसेविका झाली। आजची प्रचंड गर्दी म्हणजे शिर्के परिवारावर असलेल्या प्रेमाचं खरं प्रतीक आहे। मी तमाम जनतेला, माता भगिनींना आवाहन करीन की सुनील भाऊ शिर्के यांना एक संधी द्या। बघा या भटवाडीचा कायापालट करण, भटवाडीचं नंदनवन करीन। आज भाजीवाले त्रस्त आहेत, युवकांना नोकऱ्या नाहीत, असे अनेक प्रश्न गंभीर बनत चाललेत। ते प्रश्न सोडवण्याचा मी आज श्री गणेशाच्या प्रांगणात आपणास अभिवचन देतो। आपला माणूस आपल्यासाठी, शिर्के परिवार जनतेसाठी हा माझा नारा आहे, असं भावनात्मक उद्गार युवा नेते श्री सुनील दशरथ शिर्के यांनी केलं। यावेळी त्यांनी त्यांचे पिता श्री लोकनेते दशरथ शिर्के यांच्या चरणी विनम्र होऊन आशीर्वाद घेतले। यावेळी विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी, मंडळांनी श्री दशरथ शिर्के साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आपणास उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या। ती भटवाडी ही पवित्र भूमी आणि क्रांती मंडळ क्रीडा मंडळाचा कार्यकर्ता, कबड्डीपटू, ते नगरसेवक, विभाग प्रमुख, उपनेता आणि आज महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, ही भूमिका आपली आहे। तर काय सांगाल या यशाबद्दल आपण? या विभागामध्ये एकूण 60 वर्ष मी राहतो। कबड्डीपट्टू म्हणा, कबड्डी म्हणा, उतुतू म्हणा, सर्व खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेला म्हणतो आणि त्याच्याबरोबर एक क्रीडापटू म्हणून, कबड्डीपट्टू म्हणून मी 1945 साली निवडणूक लढवली आणि लोकांनी मला फक्त 28,000 खर्चामध्ये लोकांनी मला नगरसेवक बनवलं। फक्त 28,000मध्ये मी नगरसेवक झालो। त्यांच्या चेअरमन झालो, वर्ष कमिटीचा अनेक चांगली कामं केली। चांगले कामं केल्यामुळं वॉर्ड महिलांसाठी झाला। माझी पत्नी उभी राहिली, ती सतत 20 वर्ष नगरसेवक झाली, 4 वेळा ती निवडून आली। म्हणजे शिर्के घराणं हे या विभागाचं ब्रँड अँबॅसेडर आहे, तसं आहे। घरोघरी आमचे संबंध आहेत। कुठच्याही पक्षात आम्ही गेलो तर 5 ते 6,000 मतं आमची कुटुंब मतं गेली नाहीत आणि म्हणून आजचा हा मॉब तुम्हाला दिसतोय तो शिर्के साहेबांच्या प्रेमापोटी आहे, शिर्के कुटुंबियांच्या प्रेमापोटी आहे आणि म्हणून या विभागातली जनता आमच्या सतत पाठीमागे राहिली आहे आणि यापुढे देखील राहील असं मला आशा वाटतं। महिन्याचा होतो तेव्हापासून माझे वडील नगरसेवक होते। ते 2012पर्यंत माझ्या घरामध्ये लोकप्रतिनिधित्व होतं, नगरसेवक पद होतं। या जनतेच्या आशीर्वादाने आज आम्ही या भटवाडी विभागामध्ये एवढी वर्ष जनतेची सेवा केली आणि जर भविष्यामध्ये या जनतेने अशीच जर साथ दिली तर ह्यापुढे देखील या भटवाडीला हेवा वाटेल अशा भटवाडीचं कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही। आणि माझं बोलायचं झालं तर आज तरुणांना जी रोजगार संधी नाही ती संधी मिळवण्याचा मी फार मोठा प्रयत्न करेन। या विभागामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत, पार्किंग असेल, चांगल्या सुखसोयी आहेत, त्या मी देण्याचा प्रयत्न करेन। डेव्हलपमेंट या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने आणेन। आज माझे ज्यांच्या हातावरती पोट आहेत ती जनता जनार्दन आज रस्त्यावरती भाजीचा धंदा करतात काय, त्यांच्यासाठी मी चांगल्या सुखसोयीचा राबवण्याचा प्रयत्न करेन। त्यांना महानगरपालिकेतून कसं प्राधान्य देता येईल त्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करेन। या लॉकडाऊनमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा लोकांकडे अक्षरशः बिकट परिस्थिती आली होती। लाईट बिल अदानीचे खूप मोठ्या प्रमाणात येत होते, तेव्हा अदानीच्यासाठी मी जाऊन याच्यामध्ये चेंबूरला जाऊन मी आंदोलन केलं आणि माझ्या विभागातल्या लोकांचं मी लाईट बिल कमी करण्याचा प्रयत्न केला। तसंच पाण्याची टंचाई होती तेव्हा टँकरच्या सुविधा केल्या। मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये ICU फक्त बनवून ठेवलं होतं आणि लोकप्रतिनिधी जे आता जे आहेत
त्यांना इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमधून टक्केवारी भेटत होती, त्याच्यामुळे ते मुक्ताबाईचं ICU सेंटर तसंच बंद ठेवलं. पण ते मी चालू करण्यासाठी तिथे देखील आंदोलन केलं आणि ते ICU सेंटर उभं केलं. ते पास माझ्या आईनेच केलं होतं आणि ते बंद ठेवून त्यांना भरमसाठ प्रायव्हेट हॉस्पिटलमधून पैसे भेटत होते आणि माझ्या गोरगरीब जनतेला त्याचा दुरुपयोग होत होता. त्याच्यामुळे मी ते आंदोलन केलं. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या आपण केलेल्या आहेत आणि ते पुढे भविष्यात जे करणार आहे ते तर जनतेला दिसेलच. एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांची साथ ही माझ्यासोबत राहील एवढंच अशा अपेक्षा बाळगतो. शिर्के साहेब